शेगावमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका, मंदिर परिसरातील मिठाई दुकानांवर छापेमारी। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरातील अनेक हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली आहे। या कारवाईमुळे मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन यंत्रणा सध्या ॲक्शन मोडवर आहे। शेगाव येथील मंदिराच्या परिसरातून अनेक भाविक मिठाई आणि प्रसाद खरेदी करतात। मात्र या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी स्वतः परिसरात फिरून पाहणी केली। कारवाई दरम्यान आयुक्त यांनी स्वतः दुकानांना भेटी दिल्या। याबद्दल माहिती देताना ते म्हणाले की दुकानदार ग्राहकांना मावा पेढा किंवा मलाई पेढा असल्याचे सांगून पदार्थांची विक्री करीत आहेत। मात्र प्रत्यक्ष चौकशी केली असता हे पदार्थ दूध किंवा माव्यापासून नव्हे तर पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडरपासून बनवले असल्याचे निदर्शनास आले आहे। अनेक विक्रेत्यांकडे त्यांच्या मालाची खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत बिले आढळून आली नाही। तसेच पदार्थांमध्ये वापरलेल्या घटकांबाबत उदाहरणार्थ पाम तेल ग्राहकांना कोणतीही माहिती दिली जात नव्हती, ज्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। अन्न सुरक्षा अधिकारी श्री वसावे आणि श्री भूपाळे यांनी संशयास्पद मिठाईचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत। तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी हॉटेल आणि मिठाई दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। माननीय तुकाराम मुंडे सरांनी कोणत्याही पद्धतीचे जे सबस्टँडर्ड किंवा असुरक्षित अन्न पदार्थ विक्री होत आहेत बाजारामध्ये त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि ज्या पण काही तक्रारी येतील त्या तक्रारींचं सुद्धा निवारण करण्याचे सरांचे आदेश आहेत। आपल्याकडे शेगावमध्ये अनेक भक्तगण बाहेरून येतात, तर एक तक्रार प्राप्त झालेली होती की शेगावमध्ये भेसळयुक्त पेढे किंवा प्रसादाची विक्री होत आहे, त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात यावी। सदरच्या बाबत मी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा निर्देश दिलेले होते किंवा त्या पद्धतीने त्यांनी तपासण्याही अगोदर काही केलेल्या असतील, परंतु आजच्या दिवशी मी स्वतः शेगावमध्ये येऊन अनेक दुकानांमध्ये सुरुवातीला फिरलो आणि विचारणा केली की आपण काय विकत आहेत, तर त्यातल्या बऱ्याच विक्रेत्यांनी मावा पेढा किंवा मलाई पेढा अशा प्रकारची विक्री करत असल्याचं आणि तसं मला ग्राहक समजून त्यांनी माहिती दिली। मी अगोदर पटका मारल्यावरती माझ्यासोबत दोन अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, श्री वसावे साहेब आणि श्री भूपाळे साहेब, त्यांना मी सदरच्या बाबतीमध्ये कारवाई घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार दोन अन्न व्यवसाय चालकांकडे ते तपासणीसाठी आणि सॅम्पलिंगसाठी आता बसलेले आहेत। ज्या वेळेला अन्न व्यवसाय चालकांना मी त्याच्या स्वरूपाबद्दल विचारणा केली तर त्यांच्या लक्षात आलं की हे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची भंबीर उडाली आणि त्यामुळे मग सांगताना ते सांगायला लागले की हे स्वीट बर्फी आहे किंवा डिलिशियस बर्फी आहे आणि त्याच्या स्वरूपाबद्दल ज्या वेळेला मी त्यांना विचारणा केली त्यावेळेला मात्र त्यांना सांगता येत नव्हतं किंवा मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बाहेरून आणलेला माल आहे, आमच्याकडे याची खरेदी विक्री बिलं नाहीये। मग मी यांना विक्रेत्यांना एकच आवाहन करेल की जर तुमच्याकडे बाहेरून येणारा अन्न पदार्थ असेल किंवा कोणताही कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल त्याची अगोदर आपण बिलं घ्या आणि ज्या स्वरूपाचा तो माल आहे त्या स्वरूपातच तुम्ही ग्राहकांना त्याची विक्री करा, ते डिस्क्लोज करा की याचे घटक काय आहे। त्याबद्दल प्रशासनाने किंवा शासनाने त्यांना कुठली बंदी घातलेली नाहीये, परंतु त्या अन्न पदार्थाचं खरं स्वरूप ग्राहकांना उघड करून विक्री करावी। म्हणजे काय, उदाहरणार्थ आता मी हेच म्हणत होतो की जसं मावा पेढा म्हणता आहात, मलाई पेढा म्हणता आहात, तर ग्राहकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की हा दूध किंवा दुधापासून तयार केलेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जी विक्री होते आहे ती पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते त्यापासून बनवलेला आहे। तर यामध्ये जे पाम तेल आहे त्याचा उल्लेख विक्रेते कुठेच करत नाहीयेत आणि अशा पद्धतीने इथे ग्राहकांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे ही कारवाई आता घेण्यात आलेली आहे।